नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाला मात्र हे गाव खूप आवडतं आणि ती त्या माणसाबद्दल आणि सर्वबद्दल आता अद्वैतला समजावून सांगत असते. तर अद्वैत तिला सारखं तोच विचारत असतो की अगं, आपल्या ह्या माणसांशी काय नातं आहे आणि का तुला इतका त्यांचा बुळका वाटतो. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ अद्वैत, ही माणसं आपली आहेत. अगरे आपली त्यांची ओळख नसताना सुद्धा त्यांनी आपला इतका छान पाहुणचार केला, आपल्या पुढे केले. तर अद्वैत लगेच तिला विचारतं की मग मला एक गोष्ट सांग की आपण कायम येथेच राहणार आहोत का. तेव्हा कला म्हणते की हो, मी मात्र येथे राहणारच आहे. तुझं काय ते तू बघ, कारण आपल्याकडे कोणताही आता असा पर्याय तर नाही. अरे आपल्याला तर दिव्यागरला पोहोचायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तुला राहायचं असेल तर तू राहू शकते, पण मी येथे नाही. त्यावर आता कला म्हणते की अरे प्रेम, माया, आपुलकी, ममता या शब्दांशी तुझा संबंध नसल्यासारखाच वागत असतो तू. नेहमी तू असंच करत असतो. तर कधी कधी मला असं वाटतं की तुझ्या ह्या वागण्यामुळे नयनाताई एकदाची तुझ्यापासून सुटली. तेव्हा मात्र अद्वैतला आता ह्या शब्दाचा इतका राग येतो, कारण त्याला आता इतका जबर असा म्हणजे स्वतःला त्याच्या काळजाला जखम होते. तो डायरेक्ट काही न बोलता बाहेर येतो. कला सुद्धा लंगडत त्याच्या मागे येते आणि तिला असं समजतं की नक्की आता अद्वैतचं मन दुखलेलं आहे. म्हणून ती आता अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे चांदेकर, मला तुला दुखवायचं नव्हतं. अरे मला माहिती आहे की तू पहिल्यांदा प्रेमात पडला होता आणि तिने तुला नाकारलं. आय एम सॉरी अद्वैत, खरंच प्लीज. अरे अद्वैत तू चिडू नको, सांग ना मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल. अद्वैत मात्र काही ऐकायला तयारच नसतो. मला सांग, सॉरी प्लीज, सांग ना मी काय करू. अरे सांग ना, तुझं मन व्यवस्थित होईल, तू फ्रेश होशील. हवं तर मी उठाबशा काढते, सांग ना प्लीज. ठीक आहे, मग मी उठाबशा काढते. म्हणून कला खरंच अद्वैतला खुश करण्यासाठी उठाबशा काढायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता त्या शेजारच्या काका मावशी ह्या ज्या काही आत्या वगैरे असतात तर त्या ह्या पाहत असतात. त्या गावातील बायका, त्यांना तर हे सर्व बघून खूप हसायला येतं. सर्वजण पाहत असतात आणि कलाही उठाबशा काढत असते आणि तेवढ्यात तिचा तोल जातो. अद्वैत लगेच तिला धरतो. सावकाश करू कलाला खाली पडण्यापासून वाचवतो आणि ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मात्र आता ह्या सर्वांना इतका हसायला येत असतात. सर्वजण आता हे गावातील मंडळी एकमेकांना खुणावत असतात आणि ह्या दोघांकडे पाहत असतात. तेवढ्यात मात्र आता ते काका म्हणतात की संसार या दोघांचा चांगला सुरळीत चालू दिसतोय. तेव्हा अद्वैत आणि कला भानावर येतात आणि लगेच बाजूला होतात. या दोघांना थोडंसं लाजल्यासारखं होतं. तर गावातील ते सर्व लोक तेथून निघून जातात. तेव्हा अद्वैत हा कलाला सॉरी बोलतो. मी विसरून गेलो होतो की तुझ्या पायाला लागलेलं आहे. तेव्हा मात्र कला म्हणते की हो, चूक सुद्धा माझीच आहे. तेव्हा कला म्हणते की हे पग चूक माझी होती आणि मी असं बोलायला नको होतं, म्हणून मी माफी मागते. म्हणून ती अद्वैतला पुन्हा सॉरी म्हणते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे आणि परत तो आज जात. इकडे मात्र आता कोल्हापूरला म्हणजे इकडे घरी सर्वांना अगदी टेन्शन आलेलं असतं की अद्वैत आणि कलाचा काही पत्ता तर नसतो. त्यांचा फोन सुद्धा काही लागत नसतो. सर्वांना आता अद्वैत आणि कलाची काळजी लागते. सर्वजण एकत्र येतात. एकमेकांच्या मध्ये ही कुजबूज सुरू असते. संगीताला सुद्धा खूप टेन्शन येतं आणि त्याहून सरोजला तर खूपच जास्त. तेव्हा मात्र आता रजनी ही सर्वांना सावरते. संगीताला म्हणते की काळजी करू नका. सरोजला सुद्धा म्हणते की काळजी करू नका. पोलीस गेले ना मग सर्व काही अगदी ठीक होईल. काही काळजी करू नका. आपले अद्वैत आणि कला नक्कीच सुखरूप असतील, सापडतील ते. म्हणून आता ती सर्वांना धीर देत असते. परंतु सरोजचा चेहरा अगदी फिका पडतो. ती आपल्या अद्वैत आणि कलाच्या काळजीने पूर्णपणे वेडी होते. परंतु रोहिणीला तर खूप आनंद होत असतो, कारण हे सर्व काही केले तिने असते आणि तिला माहिती असतं की नक्की काहीतरी झाले असेल. परंतु देवीच्या कृपेने आपले कला आणि अद्वैत सुखरूप असतात. रजनी सर्वांना म्हणते की आपण त्यांना येऊपर्यंत शांत राहूयात, कोणी काही टेन्शन घेऊ नका. आणि तेवढ्यात मात्र आता इन्स्पेक्टर साहेब दारात येतात आणि आता इन्स्पेक्टर साहेबांना सर्वांना बघून आणखीनच धक्का बसतो. सर्वजण घाबरतात. लगेच आबा म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. तेव्हा मात्र आता लगेच इन्स्पेक्टर साहेब आत येतात आणि म्हणतात की आम्हाला अद्वैत चांदेकर यांची गाडी ठोठवलेली सापडली. हे ऐकून तर आणखीन सर्वांना धक्काच बसतो. आणि आता त्या बॅगा सुद्धा तेथे आणलेल्या असतात. कला आणि अद्वैतच्या दोघांच्या त्या बॅग असतात. रोहिणी मात्र आता हे सर्व बघून अगदी खुश होते. जसं ठरवलं अगदी तसंच होतंय, अगदी माझ्या मनातीलच होतंय, म्हणून तिच्या मनामध्ये खूप असा आनंद होत असतो. तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की ह्या बॅगा त्यांच्या आहेत काही चेक करा आणि आम्हाला कन्फर्म करून
करून सांगा की नक्की ह्या त्यांच्याच बॅगा आहेत म्हणून। तेव्हा आता संगीता घाईने बॅग जवळ येते आणि बॅग उचकते। तेव्हा संगीताने त्या बॅग चेक केल्यानंतर मात्र आता संगीताची पूर्णपणे खात्री होते की ह्या बॅगा कला आणि अद्वैतच्याच आहेत। तेव्हा जे काही कलाचं ते कानातील त्यांना सापडलेलं असतं तर इन्स्पेक्टर साहेब पाटील हवालदार यांना ते कानातील द्यायला सांगतो। तेव्हा ते कानातलं जेव्हा दाखवतात तेव्हा मात्र आता घरातील सर्वांना ते कलाचे कानातील बघून खूप मोठा असा धक्का बसतो। आबांच्या पायाखालची जमीनच हलते, एक खूप मोठा शॉक बसतो। सर्वांमध्ये फक्त घरात रोहिणीला आनंद होत असतो। तेव्हा संगीता खूप रडत असते, कानातील आपल्या हातात घेते आणि अहो हे कानातील माझ्या कलाचंच आहे हो म्हणून खूप रडायला सुरुवात करते। काजल धावतच येते, संगीताला सावरते की आई प्लीज शांत हो। रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो। आबा हे भरल्या डोळ्यांनी म्हणतात म्हणजे माझ्या अद्वैत आणि कला आणि आबा धपकन असे खाली बसतात। एक जब्बर असा शॉक त्यांना बसतो। तेव्हा लगेच सरोज धावतच परत इन्स्पेक्टर साहेबांजवळ येते आणि सांगा खरंच काय झाले, कुठे आहेत हे दोघे जण, अद्वैतचं काय झालं मला त्याच्याविषयी सांगा। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जे आहे ते मी तुम्हाला सांगितले, अजून यापेक्षा मी काही दुसरं सांगू शकत नाही, बाकी आता सर्व आम्ही तपास करून कळवतो, येतो मी बोलून असं इन्स्पेक्टर साहेब निघून जातात। तेव्हा मात्र आता संगीता खूप रडत असते तर काजल तिला समजावते की आई अगं शांत हो, इन्स्पेक्टर साहेब बोललेत ना त्यांचा तपास सुरू आहे, ताई आणि दाजी नक्की सापडतील। तेव्हा रजनी लगेच म्हणते की सरोज वहिनी आबा हे बघा आता फक्त आपल्याला त्यांच्या वस्तू मिळाल्या, ठोकलेली गाडी मिळालेली आहे, त्यांचा अजून काहीच तपास नाही। तेव्हा संगीता रडत म्हणते की अहो पण काही बरं वाईट तर झालं असेल तर, देवी अंबाबाई अगं माझ्या दोन्ही पोरांना सुखरूप ठेव, अगं माझ्या कलेला जर काही झाले तर मी जिंत नाही राहू शकत, प्लीज काहीतरी कर। तेव्हा मात्र आता सरोजला खूप राग येते। सरोज ही संगीतावर भडकते की काय कसे बोलता हो तुम्ही, गप्प राहा जरा, काही गरज नाही तुम्हाला ही सर्व नाटक करण्याची, तुमच्या मुलीला काय गरज होती हो त्याच्याबरोबर जाण्याची, जेव्हा ती त्याच्या सोबत असते तर त्याच्याबरोबर काहीतरी वाईट असं घडतच असतं, तिच्यामुळे आज ह्या अद्वैतवर माझ्या टेन्शन आले, इतकं मोठं संकट आलं, तो संकटात सापडला, आबा काय गरज होती त्या मुलीला त्याच्याबरोबर जाण्याची सांगा तुम्ही। अहो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला रागवत असते की त्या मुलीला माझ्या अद्वैत पासून लांब ठेवा, परंतु तुम्हाला तर कायम त्या मुलीचंच पडलेलं असतं आणि आता त्याच मुलीमुळे माझा मुलगा। तेव्हा आता आबा रडतच म्हणतात की सरोज हे बघ अगं आता यावेळेस कुणावर आरोप करण्याची गरज नाही सरोज, हे बघ जशी तू अद्वैतची आई आहे तसं ह्या सुद्धा कलाच्या आई आहेत, दोन्ही पोरं आपल्या अडचणीत आहे, आपण सर्वांनी देवी आईला त्या अंबाबाईच्या पुढे आपण डोकं टेकून आपल्या त्यांच्या जीवासाठी काळजी करायला हवी, प्रार्थना करायला हवी, आता देवी आईच त्यांना या संकटातून वाचू शकते, देवी अंबाबाई काय निर्णय घेणार काही सांगता येत नाही। तेव्हा संगीता त्या कानातील घेते आणि कला अगं कला काय केलंस ग तू हे, अगं माझी कला कुठे आहे म्हणून संगीताला खूप असं रडायला येत असते, कला अगं कला कुठे आहेस ग तू म्हणून संगीता रडत असते आणि तोच आता आबांना एक जबर असा शॉक बसतो आणि आबा धडकन असे बेशुद्ध होऊन खाली पडतात। सर्वजण धाव घेतात की आबा काय झालं, पाणी घ्या पाणी आबा म्हणून सर्वांना आता आबांची काळजी लागते की आबांना नक्की काय झालं, एक जबर असा धक्का त्यांना बसलेला। सोहम त्यांना धावतच येऊन पाणी देतो आणि तेवढ्यात सोहमच्या मोबाईलवर एक कॉल येतो। तेव्हा मात्र आता म्हणजे आबा थोडेसे शुद्धीवर येतात आणि सोहम पाहतो तर कला वहिनीचा फोन आहे असं म्हटल्यानंतर आबा लगेच उठून बसतात तर सरोज लगेच फोन स्पीकरवर टाकायला सांगते। रजनी म्हणते की आबा सावकाश, परंतु रोहिणीच्या चेहऱ्याचा पूर्णपणे रंग उडतो, ह्या कलाचा फोन म्हणजे नक्की हे दोघं जिवंत आहेत। तेव्हा आता सोहम फोन उचलतो आणि काय कला वहिनी कुठे आहात तुम्ही कशा आहात, अद्वैत दादा कुठे आहे, तुम्ही दोघं आहात तरी कुठे। तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे सोहम मी बोलतोय, हे बघ आम्ही सर्वजण ठीक आहोत। तेव्हा आता सर्वांच्या जीवात जीव येतो। अद्वैत विचारतो की तिकडे सिच्युएशन काय आहे घरी। तेव्हा आता सोहम म्हणतो की अरे अद्वैत दादा आम्ही सर्वजण खूप टेन्शन मध्ये आहोत रे, तुम्ही आहात तरी कुठे, तुम्हाला काही झालं तर नाही ना। तेव्हा मात्र अद्वैत सर्व काही झालेले सांगतो आणि तेव्हा सर्वांच्या तोंडचं पाणी पळतं तर सोहम म्हणतो की ठीक तर आहात ना, तर अद्वैत म्हणतो की हो आता आम्ही सेफ आहोत म्हणून आता आबांचा चेहरा खुलतो। आबा अगदी हसून आपल्या अद्वैत आणि कलाला म्हणजे ते सुखरूप आहेत असं आबांना समजल्यानंतर आबा लगेच खुश होता। तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत एक बरं तुम्ही कुठे आहात ते सांग बरं, तुमचं तुम्ही जिथे आहात तेथे लोकेशन टाक आम्हाला, लगेच सोहम तुम्हाला तेथे घेण्यासाठी गाडी घेऊन येईल। तेव्हा अद्वैत म्हणतो की आई अगं त्याची काही गरज नाही, कारण आम्हाला या गावामध्ये थांबावं लागणार आहे, अगं कारण या गावामध्ये एक उत्सव आहे आणि ह्या लोकांनी खरंच आम्हाला खूप मदत केली म्हणून ते आम्हाला थांबण्यासाठी खूप आग्रह करतात। तर सरोज म्हणते की हे बघ अरे त्यांचा उत्सव आहे, तुला थांबण्याची काय गरज आहे रे। तेव्हा अद्वैत म्हणतो की आई अगं खऱ्यांची सुद्धा खूप इच्छा आहे त्यामुळे आम्ही आज येथेच थांबतो। तेव्हा मात्र आता रोहिणी हे सर्व ऐकते, बाकी सर्वांना ऐकून तर आनंद होतोच, परंतु रोहिणीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो।
तो तर लगेच मनात म्हणत असते की अद्वैत तर म्हणतोय कलाची इच्छा आहे, म्हणजे आता जास्त तर अद्वैत कला जास्त करायला लागला. सरोजला आता अद्वैत बरा आहे हे ऐकून तर बरं होतं, परंतु अद्वैत जेव्हा त्या मुलीच्या इच्छेचा इतका विचार करायला लागला ते बघून जरा टेन्शन येतं. कधीपासून तो त्या कलाची इतक्या इच्छाचा पूर्ण करायचा, तिची काळजी घ्यायला आणि तिचं सर्व काही ऐकायला तयार झाला. आणि आता मात्र ते आणखीन एक रात्र तेथे थांबणार, म्हणजे आता आणखीन एक रात्री त्यांच्या जवळीक निर्माण होईल नाही. त्यामुळे आता मात्र मला हे नाही होऊन द्यायचं, बाद झाला आता, त्यासाठी मला काहीतरी करावेच लागेल. म्हणून सरोज लगेच अद्वैतला म्हणते की अद्वैत हे बघ, जे काही असेल तू पहिल्यांदा मला लाईव्ह लोकेशन टाक, मला सुद्धा कळलं पाहिजे की तू कुठे आहे ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ओके ठीक आहे, मी तुला पाठवतो, पण त्या अगोदर मला सांग बरं आबा कसे आहेत, ते ठीक तर आहेत ना? मी तर फोन केल्यापासून ते काहीही बोललेले नाहीत. आता आबा मोठ्याने म्हणतात की अद्वैत अरे मी ठीक आहे, मी बरा आहे, नको काळजी करू. आणि आबा म्हणतात की अरे लवकर ये परत, आमच्या सुनबाईची सुद्धा काळजी घे बरं का. तर अद्वैत म्हणतो की हो आबा, आबा तुम्ही कसलीही काळजी करू नका, आम्ही सर्वजण ठीक आहोत. तेव्हा अद्वैतला आपल्या सासूबाईंची काळजी असते. अद्वैत म्हणतो की सोहम मिसेस खरे बरे आहेत ना, त्यांनी सुद्धा अगदी खूप टेन्शन घेतले असणार, त्यांना सुद्धा सांग बरं का आम्ही ठीक आहोत म्हणून. तेव्हा संगीताला खूप आनंद होतो की जावे बापू आपल्याला सुद्धा विचारतात. तेव्हा आता संगीता खुशून म्हणते की जावे बापू अहो मी तर बरी आहेत, तुम्ही कसे आहात, माझी कला कशी आहे का ती तिकडे, जरा तिच्याशी माझं बोलणं करून देतात का. तर अद्वैत म्हणतो की हो हो आहे ना ती, मी तिला बोलवतो 1 मिनिट. म्हणून तो लगेच कलाला आवाज देतो. अरे खरे आवाज देतो, आईचा फोन आहे, बोलायचं का तुला. तर कला म्हणते की आईचा. तेव्हा मात्र आता फोन स्पीकरवर असतो आणि कला ही आईचा म्हटल्यानंतर धावतच येते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की थांब अगं 1 सेकंद, पडशील तू खाली, घाई करू नकोस. तेव्हा अद्वैत फोन स्पीकरवर टाकून कलाकडे देतो. तर कला म्हणते की हॅलो आई. तर संगीताच्या डोळ्यात पाणी येतं. हॅलो कला, कशी आहेस, बरी आहेस ना तू. अगं कला किती काळजीत टाकलं ग तू आम्हाला, म्हणून संगीता रडतच हे सर्व विचारत असते. तेव्हा कला म्हणते की आई अगं मी ठीक आहे, तू काही काळजी करू नको, सॉरी ग तुला काही कळवलं नाही आम्ही. अगं चांदेकरचा फोन सुद्धा बंद झाला आणि माझ्या फोनची सुद्धा बॅटरी लो होती, त्यामुळे. आणि आई ऐक बरं, आम्ही ठीक आहोत, आम्ही काही काळजी करू नको आमची तू. आणि हो आज आम्ही इथेच एका गावात थांबणार आहोत, त्याचं काय की येथे देवीचा उत्सव आहे आणि येथील लोक सुद्धा खूप चांगले आहेत ग आई. अगं त्यांनी आम्हाला थांबण्याचा खूप आग्रह केला, चांदेकर नको म्हणत होता, पण तरी सुद्धा मी खूप हट्ट केला, आग्रह केला, आम्ही थांबतो म्हणून. मग तो सुद्धा त्याने ऐकलं आणि तो सुद्धा थांबायला तयार झाला. आणि आई हे बघ मला फार वेळ नाही बोलता येणार, येथे बॅटरीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे वीज कधी असेल हे माहिती नाही, म्हणून आता मी फोन ठेवते आणि काही वाटलं तर तुम्ही मला फोन करा, आम्ही येथून निघालो की कळवतो. तेव्हा आता बाय करणार तोच लगेच रजनी म्हणते की काळजी घ्या दोघांनी पण. तर कला म्हणते की हो हो रजनी मॅडम, आणि ठेवतो. तेव्हा मात्र आबांना खूप आनंद होतो, परंतु सरोजला तर खूप राग येतो. तेव्हा आबा खुश होऊन लगेच फोन ठेवल्यानंतर रजनीला म्हणतात की रजनी अगं. तर रजनी म्हणते की हो आबा. आबा म्हणतात की अगं गोडाचा शिरा ठेव अंबाबाई समोर. आता अंबाबाईच्या कृपेने सर्व ठीक झालं, आता माझी पोरं परत आली ना आणि मग माझ्या जीवात जीव येईल. आबा खुश होऊन खाली बसतात. तर रजनी म्हणते की हो हो आबा लगेच ठेवते. आणि आता सर्वांच्या जीवात जीव येतो, आपल्या रॉकेटला सुद्धा आनंद होतो, काजलला सुद्धा. त्यानंतर मात्र आता रोहिणीला खूप टेन्शन येतं. रोहिणी त्या बॅगांकडेच एकटक पाहत असते. त्यानंतर मात्र इकडे अद्वैत आणि कला रूम मध्ये असतात. तर तेथील ज्या काही सरिता काकू असतात तर त्या आपल्या कलासाठी नऊवारी साडी घेऊन येतात की ताई धरी नऊवारी साडी, अगं ही साडी एकदम साजरीवाणी दिसेन तू का. तेव्हा कला खूप खुश होत असते आणि थँक्यू म्हणते. आणि दादा म्हणजे अद्वैत दादा धोतर जोडी आमच्या यांनी तुमच्यासाठी पाठवली. तर लगेच अद्वैत म्हणतो की काय धोतर, अहो परंतु कलाला हसायला येत असतं. तेव्हा लगेच जे काही रामू काका असतात ते म्हणतात की दादा अरे तुला धोतर नेसता येतात का. तर अद्वैत म्हणतो की नाही तेच ते. तर रामू काका म्हणतात की थांबा मी तुम्हाला मदत करतो. अद्वैत म्हणतो की नाही अहो पण दुसरं काही ऑप्शन नाही का. तेव्हा कला ही अद्वैतला खुणावते. तर अद्वैत लगेच म्हणतो की नाही ठीक आहे चालेल. आणि तेवढ्यात मात्र काकू पुढे येतात. काकू म्हणतात की हा लेप तुझ्या जवळ ठेव, तुमच्या शहरात नाही सापडणार असा लेप, हा कोकणी उपाय आहे, तुझ्या पायाला बरं वाटेल. तेव्हा कली त्या लेपाची वाटी आपल्या हातात घेते आणि त्याचा मस्त वास घेऊन त्या ताईंना थँक्यू म्हणते. रामू दादा म्हणतात की बरं झालं आज रात्राला तुम्ही थांबतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की थांबतो म्हणजे काय. तर लगेच रामू दादा म्हणतात की थांबा ओ, एकतर आमच्या गावाला कोणी येत नाही, 1-2 दिवस थांबा. अहो आजचा दिवस म्हणजे आमच्या गावासाठी खूप असं खास असतं. आमच्या गावाची ही उत्सव आहेत, सकाळी लवकर उठून पूजा करावी लागते, मग जेवण झालं की सर्वांना खेळ खेळावे लागतात आणि तुम्ही तर नवीन जोडपं आहात त्यामुळे तुम्हाला हे खेळ खेळावेच लागतील आणि त्या खेळ खेळल्याने प्रेम वाढतं
ऐकतं तर कलाला हसायला येतं. कला हळूच चांदेकरला म्हणते की बघितलंच ना चांदेकर, त्यांना सुद्धा कळतं न सांगता की तू माझा नवरा आहेस म्हणून. तेव्हा अद्वैत त्यांच्या समोर तिला म्हणतो की आता मात्र तू नवरा बायको असं करू नकोस, मी तुला सांगून ठेवतो. तेव्हा कला म्हणते की अरे कसं आहे की माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना, ते बघून कळतं यांना की तूच माझा नवरा आहे म्हणून, त्यांना सांगायची गरज नाही. तेव्हा रामूदादा म्हणतात की हो हो तुमची जोडी अगदी देवानेच बनवली असं आम्हाला वाटतं. तर सरिताताई म्हणतात की हो हो आमच्या देवाचा जर आशीर्वाद घेतला तुमचा संसार आणि दोघातील प्रेम कसं खुलेल बघतच राहा, देव अशी पक्की गाठ बांधून ठेवेल की सुटणार नाही. तेव्हा कला ही मनात म्हणते की आई अंबाबाई काय वाढून ठेवलं ग समोर. अद्वैत सुद्धा मनात म्हणतो की अरे देवा वाचव रे बाबा, तुम्हाला काय काय करावं लागणार आहे तूच जाणं. तेव्हा मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता सर्व काही देवी आईची पूजा वगैरे त्या उत्सवाची होते आणि त्या खेळाला सुरुवात होते. सरिताताई आणि तिचे ते मिस्टर असतात तर ते एकमेकांच्या हातामध्ये आपलं पदर वगैरे असं धरतात आणि हातामध्ये लिंबाच्या डहाळ्या वगैरे काहीतरी असतं आणि ते एकमेकांबरोबर हा खेळ खेळत असतात. सर्व गावातील मंडळी पाहत असतात, टाळ्या वाजवत असतात. कला आणि अद्वैत तेथे अगदी तयार होऊन येतात. त्यांना बघून अगदी सर्वांना तर आनंद होतो, परंतु एक अशी सुंदर मुलगी असते ती आता या दोघांना बघून लगेच त्यांच्या जवळ येते. तेव्हा ती मुलगी अद्वैतला धक्का देते आणि खाली पडणार तोच लगेच अद्वैत तिला धरतो आणि सावकाश असे म्हणतो. तेव्हा ती मुलगी ही अद्वैतकडे बघून हसते आणि सॉरी असं म्हणते. तेव्हा अद्वैत आणि कला समोर येतात तर त्या काकू म्हणतात की अहो पाहुणे आलेत, म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात की या या या. तेव्हा अद्वैतला आणि कलाला समोर आणतात तर ते त्या देवी आईचं दर्शन घेतात आणि आता पुन्हा मनोभावाने देवी आईला प्रार्थना करतात. त्यानंतर मात्र आता गावातील काकू ह्या त्या दोघं त्या एका जोडीला म्हणतात की तुम्ही का थांबलात, तुमचा खेळ सुरू ठेवा. म्हणून आपल्या सरिता काकू आणि रामू काका हे ते खेळ खेळत असतात. एकमेकांच्या पाठीत त्या लिंबाच्या डहाळ्यांनी मारत असतात. तेव्हा ही सर्व बघून अद्वैत विचारतो की हे काय आहे, तर काकू सांगतात की हे आमच्या गावची प्रथा आहे. एकमेकांसाठी बनलेली ही जोडी आपापल्या ह्या खेळ खेळतात. अद्वैत राव आणि कलाताई हे सुद्धा आपल्या गावामध्ये राहून या उत्सवात भाग घेतात आणि लगेच त्या दुसऱ्या आजीबाई म्हणतात की चला तर आता नवीन जोडपी खेळ खेळून मोकळी व्हा. तेव्हा अद्वैत आणि कला तर पाहत असतात तर काकू म्हणतात की अहो दादांनो एकमेकांकडे काय बघत बसलात, चला खेळ खेळायला सुरुवात करा बरं. आजोबा सुद्धा म्हणतात की अरे पाहुण्यांनो गावचा नियम असा आहे प्रत्येकासाठी सारखाच असतो, त्यामुळे तुम्हाला खेळ खेळावाच लागेल. म्हणून सर्वजण आता अद्वैत आणि कला या दोघांना खेळ खेळण्यासाठी खूप असा आग्रह करतात. चला बरं चालू करा तुमचा खेळ. कला म्हणते की माझ्या पायाला लागलेले आहे, परंतु कोणी ऐकत नाही. तर त्या काकू पुढे येतात आणि कलाचा जो पदर आहे तो हातात धरतात आणि अद्वैतच्या करंगळीत बांधतात आणि हातामध्ये ते आंब्याचे डहाळे देतात आणि त्यांना तो खेळ खेळायला सुरू करायला सांगतात. कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मात्र आता आजी म्हणतात की खेळण्या अगोदर नाव घ्यावं लागतं, नाव घ्या आणि मग खेळायला सुरुवात करा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय आणि खरे अगं आता नाव कसली घ्यायची. कला म्हणते की अरे उखाणा. तेव्हा मात्र आता काकू म्हणतात की अरे दादा आपल्या बायडीचं नाव घ्यायला कसली लाज, म्हणजे बायकोचं लग्न झाल्यानंतर दिवस असो किंवा रात्र बायकोचं नाव हे तोंडात आलंच पाहिजे. तेव्हा आजोबा म्हणतात की हो हो आणि आता घेऊन टाका बरं नाव. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की कला अगं अगोदर तू सुरू कर. परंतु ह्या आजी काही कमी नसतात. आजी म्हणतात की काय दरवेळेस लेडीज फर्स्ट नाही, पुरुषांना सुद्धा अगोदर संधी मिळायला हवी हो की नाही ग. तर सर्वजण म्हणतात की हो हो. म्हणून अद्वैतला त्या अगोदर नाव घ्यायला सुरुवात करायला सांगतात. तेव्हा कलाला तर खूप हसायला येत असतं तर अद्वैत म्हणतो की ओके ओके घेतो. तेव्हा आता अद्वैत सुद्धा खूप छान एक नाव घेतो की कोकणची शहाळी खूप छान अशी रसरसीत गोड, कोकणची शहाळी रसरसीत गोड, खरे नाव घेतो बाई तुझं, आता तरी पिच्छा सोड. तेव्हा कला रागाने अद्वैतकडे पाहत असते आणि सर्वांना मात्र आता अद्वैतचा हा उखाणा खूप आवडतो. सर्वजण हसतात पण आणि टाळे सुद्धा वाजवतात. तेव्हा रामू काका म्हणतात की अरे दादांनो तुम्ही उखाण्यात काही पण म्हणा, पण 7 जन्म तुमची गाठ काही सुटायची नाही. तेव्हा कला ही अगदी खुश होऊन अद्वैतकडे पाहत असते मोठ्या तोऱ्यात आणि अद्वैत त्या करंगळीत बांधलेल्या अद्वैत त्या गाठीकडे पाहत असतो. तेव्हा आता आजीबाई म्हणतात की चल ग आता तू सुद्धा नाव घे, तुझी पाळी, चल बरं घे नाव. नाव घेतल्याशिवाय काही तुझी सुटका नाही बरं का, चांगलं असं खणखणीत नाव घे बरं. तेव्हा आता कला म्हणते की हो ना घेणारच आहे, सोडते काय मी, लग्न झालंय आता सोडेल कसा पिच्छा, लग्न झालंय आता सोडेल कसा पिच्छा. चांदेकर
एकदा बायको म्हण येईन मग संसाराची मज्जा, असं खूप छान असा उखाणा ती घेते आणि अद्वैत हा तिच्याकडे पाहत असतो आणि कला ही खूप खुश होऊन त्याच्याकडे पाहते. तर सर्वांना कलाचं सुद्धा उखाणा खूप आवडतो. सर्वजण अगदी वा वा करत टाळ्या वाजवतात. आजी म्हणतात की चला बरं आता खेळायला सुरुवात करा, ज्याची पानं जास्त गळतील त्याचं प्रेम मात्र जास्त असेल, त्यामुळे चला बरं करा सुरुवात, म्हणून सर्वजण अगोदर टाळ्या वाजवत असतात आणि हे दोघे तर एकमेकांकडे बघत उभे असतात आणि गोल गिरक्या घ्यायला एकमेकांकडे बघत सुरुवात करतात. तर कला म्हणते की आहो, तर अद्वैत म्हणतो की नवरा बायको करायला सुरुवात करू नको आता, नाहीतर बघ, आणि म्हणून तो डहाळी लगेच कलाच्या पायावर मारतो. सुद्धा जोरात मारते. तर अद्वैत म्हणतो की हळू, कला म्हणते की तू सुद्धा हळू, आणि एकमेकांना जोरजोराने मारू लागतात. कला म्हणते की तुला माहिती आहे ना माझ्या पायांना लागलेला आहे, जरा हळू. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. कला म्हणते की हळू मार ना जरा. तर अद्वैत म्हणतो की हो हो, आता बरं तुझ्या पायाला दुखायला लागलं, तू तर रात्री लेप लावला होतास ना. तेव्हा कला ही जोरात हाणते आणि काय रे, एका दिवसात तुमच्याकडे पाय बरा होतो. तेव्हा मात्र आता कला खूप वैतागते, तिच्या पायाला खूप त्रास होत असतो. ती म्हणते की हळू मार जर का, तुझा राग माझ्या पायावर काढू नको. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता जर पुन्हा नवरा बायको सुरू केलंस ना, एवढं जोरात मारेन ना बोंबलत बस, म्हणून तो कलाला जोरात मारतो आणि कला सुद्धा काही कमी नसते, ती सुद्धा अद्वैतला जोरात मारते. असं करता करता एकमेकांना जोरजोराने मारता मारता सर्व काही पानं ही गळून जातात आणि कला ही तोल जाऊन पडणार, तोच लगेच अद्वैत तिला धरतो आणि सावकाश म्हणून तिला पुन्हा सावरतो. दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि टाळ्यांचा खनखन असा आवाज होत असतो. सारखे ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि तेथील सर्वजण हे टाळ्या वाजवता त्यांच्याकडे एकटक पाहत असतात. तेव्हा असं करता करता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ही जी काही एक मुलगी असते सुंदर, ती मात्र आता या दोघांना काहीतरी असं नशेसारखं पाजते आणि या दोघांना दारूसारखी एकदम अशी नशाच चढलेली असते. तेव्हा अद्वैत हा नशेमध्ये कलाला काहीतरी म्हणत असतो आणि बारीक नजर करून ही मुलगी हे सर्व पाहत असते आणि ऐकत असते. अद्वैत म्हणून जातो की माझ्यावर सुद्धा खूप काही मुली लाईन मारतात, अजून तू काही असं मला कमी समजू नको. आणि तेवढ्यात मात्र आता अद्वैतचा ती भांग पेल्यानंतर तोल जातो आणि लगेच आता ती भांग त्याला खूप चढलेली असते, म्हणून ती मुलगी त्याला धरते आणि लगेच कला त्याच्या जवळ येते आणि कला सुद्धा भांग पिता पिता अद्वैतचा गचंडी धरते आणि काय रे, 56 पोरी तुझ्यावर मरतात, तू तुझ्या लग्नाच्या बायकोला नाही सांगायची, बायको म्हणून माझा हक्क आहे माझ्या नवऱ्यावरून, म्हणून सर्वांसमोर कला अगदी त्याची गचंडी धरते आणि त्याला तेथून घेऊन जात असते. सर्व गाव हे पाहत असतं. तेव्हा आता या दोघांना चांगलीच अशी नशा चढलेली असते. तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.